नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, सोन्याचे दर अगदी गगनाला भिडलेत, तेव्हा सर्वसामान्यांसाठी एक मोठी रक्कम खर्च करून दागिने बनवणं हे अत्यंत कठीण जातं. भारतीयांसाठी सोनं हा एक धातू किंवा शोभेची वस्तू नाही, तर त्यामागे त्यांच्या भावना, संस्कृती आणि सुरक्षितता जुळलेली आहे. मग ते लग्नसराईचे दिवस असोत किंवा दिवाळीचा सण, सोन्याची मागणी कधीच कमी होत नाही. सोनं कितीही महाग झालं तरी देखील लोक ते घेण्यासाठी तयार असतात. मात्र आजच्या काळामध्ये जेव्हा सोन्याचे दर गगनाला भिडलेले आहेत, तेव्हा सर्वसामान्यांसाठी एकदम मोठी रक्कम खर्च करून दागिने खरेदी करणं हे अत्यंत कठीण झालं आहे. अशावेळी ज्वेलरी SIP किंवा साध्या भाषेत ज्वेलरी सेव्हिंग स्कीम तुमच्यासाठी मदतीचा हात ठरू शकते. जर तुम्हालाही भविष्यासाठी किंवा घरच्यांच्या आनंदासाठी हळूहळू गुंतवणूक करून सोन्याचे दागिने जमवायचे असतील, तर ही योजना तुमच्यासाठी नक्की कशी काम करते तेच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, ज्वेलरी SIP म्हणजे नक्की काय? तर जसा आपण म्युच्युअल फंडमध्ये दरमहा पैसे गुंतवतो, तसाच प्रकार हा ज्वेलरी SIP मध्ये असतो. यामध्ये तुम्ही तुमची ठराविक रक्कम एखाद्या नामांकित ज्वेलरी ब्रँडमध्ये जमा करता. बरेचसे ज्वेलरी ब्रँड या प्रकारची स्कीम चालवत आहेत. हे बँकेच्या RD सारखं असतं, फक्त फरक इतकाच आहे की मुदत संपल्यावर तुम्हाला रोकड ऐवजी त्या रकमेचे सोन्याचे दागिने मिळतात. तर मग आता ही योजना नक्की कशी काम करते ते पहा. तर सर्वात आधी तुम्हाला ठरवावं लागतं की तुम्ही दरमहा किती रक्कम जमा करू शकता. उदाहरणार्थ 2,000, 5,000 किंवा 10,000. त्यानंतर कालावधी, कारण बहुतेक या योजना 11 किंवा 12 महिन्यांच्या असतात. त्यानंतर येतं ते म्हणजे सोन्याचं ब्लॉकिंग. तुम्ही दरमहा जी रक्कम जमा करता ती त्या दिवसाच्या सोन्याच्या दराप्रमाणे तुमच्या नावे डिजिटल पद्धतीनं ब्लॉक केली जाते. आता सगळ्यात शेवटी येते ती म्हणजेच मॅच्युरिटी. ठराविक काळानंतर तुम्ही तुमची जमा झालेली रक्कम आणि ब्रँडनं दिलेला बोनस वापरून हव्या त्या दागिन्यांची खरेदी करू शकता. तर मग आता या योजनांमध्ये प्रामुख्यानं 2 मोठ्या प्रकारचे फायदे मिळतात. आता याचंच उदाहरण समजून घेऊ. समजा तुम्ही 10,000 रुपयांची SIP सुरू केली, म्हणजेच तुमची गुंतवणूक, आणि ती 11 महिन्यांसाठी जर असेल तर 10,000 रुपये गुणिले 11 महिने झाले 1,10,000. तर ब्रँडचं योगदान यामध्ये काय असतं? तर जे मोठे ब्रँड्स आहेत तर ते तुमचा 12वा हप्ता स्वतः भरतात. म्हणजेच 10,000 रुपये तुम्हाला अतिरिक्त मिळतात. म्हणजेच टोटल मूल्य झालं 1,20,000 रुपये. इथे तुम्हाला सोन्याच्या जे काही पैसे तुम्ही तिथे गुंतवले तर त्यावरती तुम्हाला 9% परतावा मिळतो, जो बँकेच्या सध्याच्या RD पेक्षा खूप जास्त आहे. आता दुसरा फायदा, मेकिंग चार्जेसवरती मोठी सूट देखील या ब्रँड्सकडनं देण्यात येते. म्हणजेच काय, बोनस देण्याऐवजी दागिन्यांच्या घडणावळीवरती मेकिंग चार्जेसवरती 50 ते 100% सूट देखील दिली जाते. म्हणजे समजा तुम्ही 1,20,000 रुपयांचा दागिना खरेदी करत असाल आणि त्यावरती 15% मेकिंग चार्जेस आहेत, अशा वेळी तुमचे सुमारे 18 ते 20,000 रुपये वाचू शकतात. तर आता एकदम मोठी रक्कम देण्यापेक्षा महिन्याला थोडे थोडे पैसे साठवणं सोपं जातं आणि दरमहा पैसे भरल्यामुळे सोन्याच्या दरातील चढ उताराचा फटका तुम्हाला बसत नाही. या योजना नामांकित ब्रँड्सच्या असल्यामुळे सोन्याची शुद्धता आणि दागिन्यांची गुणवत्ता याची तुम्हाला खात्री असते. आणि जर तुम्ही मुलांच्या लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने घेण्याचा विचार करत असाल, तर ज्वेलरी सेव्हिंग स्कीम हा एक सुरक्षित आणि स्मार्ट पर्याय आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं ज्वेलरी SIP, गोल्ड SIP याचा कसा फायदा होतो आणि हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय तुमच्यासाठी कसा ठरू शकतो, तर हे देखील आज आपण या व्हिडिओत जाणून घेतलंय. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.